झाड अन्नद्रव्याचं वहन करत नाही आहे. जमिनीतली जी पर्पोरेशन असलं पाहिजे किंवा जमिनीची पाणी पिण्याची जी क्षमता आहे ती अतिशय कमी झालेली आहे. ठीक आहे. खत भरपूर आहे, भयंकर खत आहे. त्यामुळे EC जो जमिनीचा आहे तो जवळपास 1.8च्या घरात किंवा 8.5 पर्यंत आहे. EC काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतात. खतांची जी क्षमता असते ती जास्त आहे. त्यानंतर pH काय? pH याचा 7.5 पावणे 8च्या दरम्यानमध्ये आहे. जमीन अतिशय कडक आलेली आहे. बघा आता मी हे इन्स्ट्रुमेंट काढलं याच्यातनं तर त्याचे मार्क्स याच्यावरती पडलेत हे बघा. तेव्हा कॉम्पॅक्टनेस जे म्हणतो ना की जमिनीमध्ये खतांचा साठा खूप झाल्यामुळं खतांचं स्थिरीकरण जास्त होतं. ते स्थिरीकरण जास्त झालेलं आहे आणि त्याकरवी झाडानं ज्या पद्धतीनं ग्रोथ घेतली पाहिजे ती आपल्याला त्या हिशोबात मिळत नाही. आणि पाणी जे तुम्ही आता समजा 8 तास दिलं, डबल लॅटरल आहे तुमची, डिस्चार्ज कमी आहे, पण तरी देखील ते पाणी जास्त होतं आहे आणि ते ज्या पटीत मुळांना मिळालं पाहिजे त्या पटीत मिळत नाही, म्हणून व्हेरिएशन बऱ्यापैकी दिसतं. तर ती एक गोष्ट आहे. ते मग खताची मात्रा कमी करणं, जमिनीचा pH सुधारणं. ऑर्गॅनिक कार्बन यामध्ये कमी आहे. ऑर्गॅनिक कार्बन हा 0.4 आहे. त्यामुळे त्याचं आपल्याला जे उत्पन्नामध्ये बेनिफिट आला पाहिजे तो त्या ठिकाणी मिळत नाही. खतांची उपलब्धता कमी होते. झाडाचा उचल अतिशय कमी आहे. या परिस्थितीमध्ये झाडाची होणारी जी पुढची ग्रोथ आहे ही एकतर कमी राहते, तुलनेने येणारं फूल हे शॉर्ट पडतं. ठीक आहे. वाढीतलं अंतर कमी राहतं आणि रोग याच्यावरती जास्त येतात. म्हणजे या अडचणी निर्माण होतात. आणि खतं आपण ग्रोथ कमी आहे म्हणून खतांची मात्रा जास्त करतो आणि मुळातच खतं खूप जास्त आहेत. त्यामुळे EC वाढून मुळांचं तोंड जळणं, म्हणजे जे मुळं काळी पडणं असं जे म्हणतो आपण, की मुळं चालतात आणि काळी पडतात, चालतात आणि काळी पडतात, हे थोडक्यात जळणं त्याला म्हणतात. तर ते जळणं सुरू होतं आणि मग त्याचं तोंडच भाजत चालल्यामुळं याला जे उपलब्ध झालं पाहिजे ते उपलब्ध होत नाही आणि मग त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उत्पन्नामध्ये येतो. तर ही जी अडचण आहे ही आपण वॉटर मॅनेजमेंटवरती सर्वात जास्त ही सॉल्व करणं आपल्याला सोपं जातं. म्हणजे ही लॅटरल आता जशी तुम्ही खोडाजवळ ठेवलेली आहे तर ही इथपर्यंत आणणं गरजेचं आहे, थोडी लांब करायची. त्यानंतर पाणी देत असताना जे 8 तास तुम्ही पाणी देतात कंटिन्यू, त्याऐवजी पल्सेटिंग इरिगेशन करायचं. म्हणजे समजा तुमचे 4 कॉक असतील किंवा 2 कॉक असतील तर त्याऐवजी ते तुम्ही इकडं 2 कॉकला पाणी चालवलं आहे, तासभर चालवलं तर पलीकडचे 2 कॉक परत तासभर चालवायचे, परत तासाने इकडं पाणी द्यायचं. म्हणजे पाणी पसरेन वरच्या लेअरला आणि जसं पाणी पसरेन, कारण याची मुळं जी आहेत ती 1 ते 1.25 फुटातच राहतात, त्यामुळे खोलवर पाणी जाण्याची आपल्याला गरज नाही. तर शॅलो इरिगेशन आपल्याला तिथं करता येतं. खतं ही वरच्याच लेअरमध्ये राहतात, खाली लीच होत नाहीत. एक्सेसिव्ह इरिगेशनमुळे तो एक प्रॉब्लेम आपला सुटतो आणि मग जमिनीचा पोत सुधारण्यात आपल्याला तिथं मदत करता येते. बाकी इतर प्रॅक्टिसेस तुम्ही करता आहात, डिस्टन्सनुसार असेल, बाकी इतर गोष्टी असतील, पण तरी देखील या गोष्टी फार मोठा फायदा त्यामध्ये करत असतात. आणि मग त्यामुळं रोग कमी असणं, म्हणजे शिगाटोका कमी असणं किंवा आपण म्हणूयात पुढं जाऊन जो पनामा असतो तो पनामा कमी असणं आणि नंतरून उत्पन्नात बेनिफिट घेणं. म्हणजे आता त्याचं थोडक्यात बघा, आता तुमच्या पानातलं अंतर याच्यामध्ये कमी आहे, सातत्यानं एवढी सावली असून, एवढा स्टोरेज असून त्याला मदरचा, तरी देखील त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही उभी गेलेली नाही. पानातलं अंतर जवळजवळ आहे, 4-4 बोटावरती पानं पडलेली आहेत, तर ही 6 इंचावरती तरी पडली पाहिजेत. त्याच्यानं उंची वाढते, या गोष्टी घडतात. स्मार्ट फार्मर बरं, 1 मिनिट मागे द्यायला होतं ना ते मागे का आपण त्या नंबर सेव्ह करतो रे. बरं, कामना नंबर सेव्ह कर लो. 758801. 1 मिनिट इतकं फास्ट नको सांगू. तर हे अंतर वाढलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण काय, तर अन्नद्रव्य घेणारी जी मुळं आहेत ते त्या पद्धतीनं काम करत नाही आहेत. माझा पोंगा जरी अडकत नसला तरी पानातलं अंतर माझं वाढलं पाहिजे. पानातलं अंतर वाढेल तर मला उंची मिळते, त्यानंतर सरळ बुंद्याचं डेव्हलपमेंट तुमची झाली पाहिजे. जुना बुंदा तुमचा चांगला आहे पण यापेक्षा रुंद झाला पाहिजे नव्हता. ज्या जमिनीची ताकद यामध्ये आहे, डबल लॅटरल तुम्ही वापरता आहात, तर त्याचा बेनिफिट आपल्याला घेता आला पाहिजे. या गोष्टीची गरज आहे. माती परीक्षणानुसार सध्याच्या परिस्थितीत तरीसुद्धा या पद्धतीच्या अडचणी इथं आहेत. ऑर्गॅनिक कार्बन एक कमी आहे, पाणी धारण क्षमता जमिनीची कमी झालेली आहे, जमिनीत खतांचं जे साठवणूक गोठवणूक खूप जास्त झालेली आहे, खतं भरपूर आहेत पण उपलब्ध नाहीत आणि ते झाडाला उचलली जात नाही आहेत. त्यामुळं जमिनीची भुसभुशीतता वाढवणं गरजेचं आहे, pH हा कमी करणं गरजेचं आहे.
आणि त्यानंतर मुळांची वाढ सुरू झाली की अन्नद्रव्याची उपलब्धता त्याला येईन आणि मग त्या स्टेजनुसार तुम्हाला ज्या गोष्टीची कमतरता वाटते ती योग्य औषधं घेणं गरजेचं आहे आणि मग त्यानुसार आपण उत्पन्न वाढवू शकतो. असं एकंदरीत अल्कलाईन आहे का ऍसिडिक अल्कलाईन आहे. तो ॲसिडिककडे गेला पाहिजे. तो आत्ता 7:30 पावणे 8च्या दरम्यान आहे. तो 6:30 पर्यंत गेला पाहिजे. जमिनीची भुसभुशीतता वाढली पाहिजे. जमिनीचं तापमान वरच्या लेअरला 25 आणि खालच्या लेअरला 23 आहे, 2 डिग्री. त्याच्यात 7 डिग्रीचा फरक असला पाहिजे. 7 डिग्रीचा फरक असेल तर याच्यामध्ये अन्नद्रव्याचं वहन वाढतं, मुळं चांगली चालतात, पाणी कमी लागतं, या गोष्टी घडतात. पण मग जर हे असं कॉम्पॅक्ट असेल तर तो आपण म्हणतो ना खडा एक फिट बसला की त्यानंतर ही मुळं त्या कडक जमिनीमध्ये मुळं पेनिट्रेट होत नाहीत. मुळं ही जागेवरती गोठवली जातात आणि मग त्या ज्या जमिनीचा स्क्वेअर फुटातला जो अन्नद्रव्याचा साठा आहे तो त्याला मिळत नाही आणि मग त्याकरवी याच्या उत्पन्नावरती इम्पॅक्ट येतो. तर या गोष्टी आपण तिथं जर सुधारवल्यात म्हणजे त्याच्यात बदल करून घेतला तर आपल्याला त्यातनं बेनिफिट जास्त येईल. असं एकंदरीत हे आहे. यामध्ये आत्ता जर तुम्हाला सुचवायचं झालं तर याच्यात सुपर बनाना पॉवर नावाचं एक औषध आहे जी तुमची जमिनीची भुसभुशीतता वाढवेल, जमिनीचा pH हा 6.5 पर्यंत आणेल, अन्नद्रव्य ज्या जमिनीमध्ये पडून आहेत ती उपलब्ध करून दिली जातील त्याच्यानं आणि झाडाची ग्रोथ जी थोडीशी खुंटीत करून चालते ती वाढवता येईल आणि मग गरज वाटली कुठं काय अडचण असेल तर त्यानुसार तुम्ही योग्य औषधाचं सिलेक्शन करू शकता. जसं आता गर्भधारणेची वेळ याच्यामध्ये बुंदावाढीसाठीचं बुंदावाढीचं औषध घेऊ शकतात. समजा जास्त मागं पुढं असेल तर त्याला ग्रोथ वापरू शकतात. अशी वेगवेगळ्या स्टेजची औषधं आहेत. पण आत्ता सगळ्यात जास्त गरज ही तुमच्या जमिनीचा pH सुधारण्याची आहे आणि पाण्याचा विस्तार करण्याची आहे. तर पाण्याच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला सांगितलं पल्सेटिंग इरिगेशन करा, दुसरी गोष्ट pH सुधारा. या 2 गोष्टी केल्यात त्यातून तुम्हाला बेनिफिट पुढं वाढेल. बाकी इतर या स्टेजनुसार आत्ताची परिस्थिती तरी या पद्धतीनं आहे.